कॅसिनो पुढे सरकार नतमस्तक झालंय का? सरकार कॅसिनो विरोधात कसंच जाऊ शकत नाही अशी सध्या परिस्थिती झाली का? सरकार तर कॅसिनोच्या कर वसुलीवर चालतंय हे मान्य आहे, पण आता राजकारणी सुद्धा त्याच्यावरच चालणार आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण एक बातमी प्रसिद्ध झाली. त्या बातमीनुसार जुन्या सचिवालयासमोर मांडवीत असलेल्या त्या कॅसिनो विसलला आता 6 महिन्याची म्हणे मुदतवाढ मिळाली आहे. कारण ती बोट ज्या ठिकाणी जाणार होती तिथे डिसेल्टिंगचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. हेच कारण देत म्हणे कॅसिनो बोटला आता 6 महिने त्याच ठिकाणी राहण्याची मुदत देण्यात आली आहे. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सध्या कॅसिनो विरोधात बोलण्याची हिंमत सरकारची नाही ती नाहीच, पण विरोधकांची सुद्धा नाही अशी परिस्थिती असताना आता नवे कारनामे समोर यायला लागले आहेत. नवी बोट येणार म्हणून पूर्वीची बोट जुन्या सचिवालयासमोर नांगरण्यात आली आहे. ती त्या ठिकाणी फक्त काही महिन्यांसाठी आहे, नंतर पूर्वीच्या ठिकाणी जाणार अशी ग्वाही कॅप्टन ऑफ पोर्ट यांनी या आधी दिली होती. त्यांच्या मते पावसाच्या दिवसात ती बोट आता आहे त्या ठिकाणी नांगरणं योग्य नाही, त्यामुळे ती सोय फक्त काही महिन्यांसाठी करण्यात आली होती. त्यावेळी कॅप्टन काय म्हणाले होते ऐका. Temporary mooring buoys near to that old secretariat, little further than that, so that the casino, horseshoe casino, can be moved to this part on a temporary basis, and it is only up to 2 months by 30th of April. Till they do the setup here of putting all the mooring buoys at the location of the smaller casino called Flotel. Okay. So this is what is the arrangement which is given to them. हे त्यांचे आधीचे शब्द, पण झालं काय? सध्या त्या बोटने आणखी 6 महिन्याची मुदतवाढ करून घेतली. या बोटीत जे पर्यटक येणार आहेत त्यांच्या सुरक्षेचा विचार मुदतवाढ देताना करण्यात आला आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एवढंच नव्हे तर हाच अधिकारी ही बोट पावसात इथे ठेवणे योग्य नाही असे बोलत होते. तेच अधिकारी आता मुदतवाढ कशी काय देऊ शकतात? यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सही फक्त अधिकाऱ्यांनी मारली असेल, पण ती त्याच्या बुद्धीने नाही. इथे बुद्धी कुणीतरी दुसऱ्याने चालवली आहे. ती पैशाच्या बंडलासाठी असणार नाही. हे कशावरून? यावरून गोव्याचं प्रशासन कसं चाललंय याचा अंदाज घेता येतो. इथे सरकार सांगेल तसंच वागायचं, स्वतःचं डोकं वापरायचं अजिबात नाही. अधिकाऱ्यांनी जरी सगळ्या बाबी सरकारच्या लक्षात आणून दिल्या असल्या तरी त्याच्यावर सरकार अजिबात विचार करणार नाही अशी या अगोदर सुद्धा परिस्थिती पाहायला मिळाली आहे. सरकारला चांगले अधिकारी प्रशासनात हवेत असे कदाचित नकोच असेल, कारण त्यांचं ऐकलं नाही तर यांची पोळी कशी भाजली जाणार? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच गणित चालतात. सरकार एका बाजूला नवीन बोट मांडवीत आणणार नसल्याचं सांगत आहे, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे अशा गोष्टींवरून लक्षात येतं. कॅसिनो बोटसाठी मुदतवाढ मिळाली, पण तेच जर एखाद्या सामान्य गोवेकर सरकारकडे कोणत्याही गोष्टीसाठी मुदतवाढ मागायला गेला असता तर त्याला सरकारने ही खास सवलत दिली असती का? याचा गोवेकरांना अनुभव नक्कीच असेल. पण आता एक गोष्ट मात्र नक्की की सरकारने या कॅसिनो लॉबींपुढे खरंच डोकं टेकवलंय का हा प्रश्न आता कायम राहतो.